झी 24 तास एक पाऊल पुढे। झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। झटपट राज्य विजेच्या बाबतीत सरप्लस करण्याच्या नादात विदर्भात राज्य सरकार 132 नव्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करत आहे। तर मुंबईतल्या आंदोलनाच्या निमित्तानं अण्णांच्या बीव्हीजे आणि आयएसी या दोन्ही संघटनांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। यासह राज्यातील इतरही घडामोडी जाणून घेऊयात झटपट। मान्सून तोंडावर आला असला तरी राज्य सरकारकडून खरीप हंगामाची तयारी झाली नसल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी खरीप नियोजनासंदर्भात बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। यावेळी राज्यातील बोगस खते आणि बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय। राज्य 2012 अखेरपर्यंत भार नियमन मुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारनं केला आहे। पण त्याही पेक्षा राज्य विजेच्या बाबतीत सरप्लस करण्याच्या नादात विदर्भात राज्य सरकार 132 नव्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करतोय। परंतु या प्रकल्पांमुळे विदर्भात प्रदूषण वाढणार असल्यानं सरकारच्या या धोरणाला विरोध वाढू लागला आहे। भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जन आंदोलन उभं केलं। मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं। मुंबईतल्या आंदोलनाच्या निमित्तानं अण्णांच्या बीव्हीजे आणि आयएसी या दोन्ही संघटनांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। मुंबई विद्यापीठाच्या पेपर फुटीत कुंपणानं शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पेपर फोडण्यात 2 प्राध्यापक, 5 शिपाई, 2 लॅब असिस्टंट आणि 5 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या प्रकरणी विद्यापीठानं प्रेमचंद कांबळे याला तातडीनं निलंबित केलंय, तर अन्य तिघांची हकालपट्टी करण्यात आली आहे। नवी मुंबईत आश्रयाला आलेल्या दुष्काळग्रस्तांना सरकारनं मोठा आव आणत रेशन कार्ड वाटली, पण त्यावर धान्यच मिळत नाहीये। झी 24 तासनं ही बाब उघड करताच प्रशासनाला आता जाग आली आहे आणि रेशन कार्डवर धान्य मिळायला सुरुवात झाली आहे। मराठी शाळांना अनुदान देणं कर्नाटक सरकारनं बंद केलंय। प्राथमिक शाळांना इमारत आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते। असं असतानाही बेळगावातल्या मराठी प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांची सरकारकडून अवहेलना होत असल्याचं पाहायला मिळतंय। स्त्री भ्रूण हत्येविरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील 44 सोनोग्राफी सेंटरवर महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं छापा मारला। छाप्यादरम्यान काही सेंटरमधील कागदपत्र जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे कारवाई आधीच छाप्याची माहिती बाहेर फुटल्यामुळे अनेक सोनोग्राफी सेंटर पथक पोहोचण्याआधीच रुग्णांविना ओस पडलेली आढळली। मराठा विद्याप्रसारक संघटनेच्या मराठा हायस्कूलमध्ये 2 महिन्यांपासून फेऱ्या मारूनही प्रवेश नाकारल्यानं एका पालकानं मुख्याध्यापकांचं स्टिंग करून क्लिप बनवल्या। यामध्ये मुख्याध्यापकच देणगी मागत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे। कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन आम्ही देणगी मागतच नाही असा दावा करणाऱ्या संस्थांना यामुळे चपराक बसलीये। नाशिक महापालिकेची विकास कामं पुन्हा एकदा खोळंबली आहेत। त्याला कारण ठरलंय शिक्षण महासंघाची निवडणूक। जानेवारीपासून आतापर्यंत 4 निवडणुका पार पाडल्या असून आता 5व्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे जकात खासगीकरणाव्यतिरिक्त एकही धोरणात्मक निर्णय महापालिका घेऊ शकलेली नाही। ठाणे हे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावांचं क्षेत्रफळ कमी होताना दिसतंय। याविरोधात दक्ष नागरिकांनी आवाज उठवलाय। हा प्रकार असा सुरू राहिला तर भविष्यात ठाण्याचे तलाव नामशेष होतील अशी भीती व्यक्त होतीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।